नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तुमच्या आवडत्या स्वामी भक्तीच्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत राशीचक्रातील पहिल्या आणि अत्यंत ऊर्जावान राशीबद्दल, म्हणजेच मेष राशीबद्दल. तुमचे मेष राशीचे असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी मेष राशीचे असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण फक्त आजचेच नाही तर उद्याचेही राशी भविष्य अगदी सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. आज तुमचे ग्रह काय संकेत देत आहेत, उद्या कोणती काळजी घ्यायची आहे, तुमचे करिअर, आर्थिक जीवन, प्रेमसंबंध आणि आरोग्याकडे काय बदल होणार आहेत, हे सर्व आपण समजून घेणार आहोत. तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघावा, कारण की हा व्हिडिओमुळे तुमच्या पुढच्या आयुष्यातील एक नवीन दिशा देऊ शकते. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर चला मग उशीर न करता सुरू करूया. भविष्याकडे जाण्यापूर्वी मेष राशी मूळ ताकद समजून घेऊया. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे. मंगळ म्हणजेच ऊर्जा, साहस आणि नेतृत्व. तुम्ही लोक कधीही हार मानत नाही. करायला इतर लोक घाबरतात तर तिथे मेष राशीची व्यक्ती पुढे येते आणि म्हणते, हे काम मी करू शकते. हा तुमचा स्वभाव असतो. म्हणजेच कुठलेही काम असू द्या, तुमच्या घरातले काम असू द्या, ऑफिसमधले असू द्या, कोणता व्यवहार असू द्या, व्यवसाय असू द्या, शिक्षणासाठी सुद्धा असू द्या. एखाद्या मुलाला त्याचं उत्तर मिळत नसेल तर ज्याची मेष राशी आहे ती म्हणणार मला येतं. म्हणून हे तुम्ही कोणतेही प्रश्न सहजपणे सोडवू शकता. आणि हा तुमचा महत्त्वाचा स्वभाव असतो, मी करणार. एखाद्याला जमत नाही तर मेष राशीचा स्वभाव आहे मी करणार. म्हणून सध्या आकाशमंडळात ग्रहांची स्थिती जी आहे त्यानुसार तुमचा आत्मविश्वास वाढलेला आहे, पण कधी कधी अतिउत्साहामुळे कामे बिघडू शकतात. आज आणि उद्या तुमच्या याच ऊर्जेचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे ते आपण जाणून घेऊया. करिअर आणि व्यवसायासाठी तुमचा आजचा दिवस तुमच्यासाठी करिअरसाठी अत्यंत धावपळीचा पण फलदायी ठरणार आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना ऑफिसमध्ये नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आहेत, म्हणून तुम्ही काम करताना अचूक काम करा. कारण की वरिष्ठ लोकांचे जेव्हा लक्ष असतात तेव्हा आपल्यावर खूप मोठा काळ असल्यासारखा असतो. समजा तुम्ही सेल्स किंवा मार्केटिंग क्षेत्रात आहात तर आज तुमची एखादी मोठी डील फायनल होऊ शकते. व्यावसायिक लोकांना आज नवीन ग्राहक मिळतील. भागीदारी व्यवसायात करत असाल तर आज जोडीदाराशी वाद घालणे टाळा. आज ऐकावे जनाचे आणि करा मनाचे हा मंत्र लक्षात ठेवा. नेहमी आपण कोणतीही गोष्ट करताना, कोणतेही व्यवसाय म्हणा, शिक्षण म्हणा, कुठलेही काम करताना प्रत्येकाचं ऐकायचं, प्रत्येकाचं ऐकून घ्यायचं, पण आपल्याला जे करायचं आपण ते आपल्या मनानेच करायचं. पण करताना पण हे अयोग्य नाही करायचं, योग्यच करायचं आहे. आणि तुमची आर्थिक स्थिती आहे, पैशाच्या बाबतीत आजचा दिवस संमिश्र आहे. धनलाभाचे योग आहेत, पण त्याचबरोबर अचानक खर्चही वाढू शकतो. अचानक दवाखाना मिळू शकतो. तुमचा घरातला काही खर्च असेल तो सुद्धा होऊ शकतो. तुम्हाला जुन्या गुंतवणुकीतून किंवा एखाद्या मित्राला दिलेल्या पैशांमधून परतावा मिळू शकतो. मात्र संध्याकाळच्या वेळी मॉलमध्ये किंवा ऑनलाईन शॉपिंग करताना खिशावर ताबा ठेवा. गरज नसलेल्या वस्तूवर खर्च होण्याची शक्यता जास्त आहे. मला हे घ्यायचे आहे, ते घ्यायचे आहे करू नका. ज्या महत्त्वाच्या गोष्टी नाहीत त्या गोष्टीवर विनाकारण खर्च करू नका. तुम्ही जेवढी बचत करचाल तेवढा तुमच्याकडे पैसा टिकून राहील. तुम्ही उगाच ह्या गोष्टीवर त्या गोष्टीवर खर्च केला तर हा खर्च वाया जाईल. आणि ऑनलाईन मॉलमध्ये घेणाऱ्या गोष्टी दिसतात खूप छान, आकर्षित असतात, पैसे त्याला भरपूर जातात. म्हणून मॉलमधली गोष्ट तर अजिबात घेऊ नका आज संध्याकाळच्या टायमिंगला. आणि खर्च करताना जपून करा. ऑनलाईन शॉपिंग करताना कोणतेही चूक करू नका. शक्यतो ऑनलाईन शॉपिंग टाळा. कुटुंबासाठी आणि प्रेमसंबंधासाठी आजचा दिवस कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. जीवनसाथीसोबतचे संबंध दृढ होतील. जर तुम्ही अविवाहित असाल तर आज घरात तुमच्या लग्नाची चर्चा निघू शकते. जर एखाद्या मुलाचे लग्न झालेले नसेल तर तुम्हाला कुठूनही लग्नाची विषयाचा निरोप येऊ शकतो. जर गेल्या काही दिवसात तुमच्या घरात जोडीदारांमध्ये काही कारणामुळे अबोला असेल तर आज स्वतःहून पुढाकार घ्या. एक छोटासा मेसेज किंवा गुलाबाचे फूल तुमच्या हातील दुरावा नक्की दूर करेल. मुलांच्या शिक्षणाबाबत चांगली बातमी मिळाल्याने घरातील वातावरण सकारात्मक होईल. आणि आरोग्यासाठी आणि मानसिक स्थितीसाठी तुम्हाला आरोग्याच्या दृष्टीने आज तुम्हाला ऊर्जेची कमतरता भासणार नाही, पण डोकेदुखी किंवा डोळ्याचे त्रास जाणवू शकतात. म्हणून जास्त करून तुम्ही लॅपटॉप, TV, मोबाईलपासून लांब राहावा. ह्याच्यामुळे काय होते, डोळ्याला ताण बसतो, बुद्धीला ताण बसते आणि डोकेदुखी किंवा डोळ्याचे त्रास जाणवू शकतात. जे लोक कॅम्प्युटर समोर तासनतास बसून काम करतात
त्याने दर 20 मिनिटांनी डोळ्यांना विश्रांती द्यावी. मानसिक शांततेसाठी आज 10 मिनिटे ध्यान करावे. तुमच्यासाठी अमृत ठरू शकते. रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे, कारण राग तुमच्या आरोग्यावर विपरीत परिणाम करू शकतो. चिडचिडपणा वाढू शकतो, तुम्हाला दवाखान्यासाठी खर्च होऊ शकतो. म्हणून तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. मेष राशीच्यांनी रागावर नियंत्रण ठेवणे खूप गरजेचे आहे. तर राहिले करिअर आणि नवीन संधीचे. तर उद्याचा दिवस मेष राशीच्यासाठी काहीतरी नवीन शिकण्याचा आहे. ऑफिसमध्ये तुम्हाला एखादे नवीन सॉफ्टवेअर किंवा नवीन प्रोजेक्ट हाताळायला लागू शकतो. उद्याच्या दिवशी तुम्हाला खूप काही कामे मिळू शकतात. आजचा दिवस तर तुमच्यासाठी शुभ आहेच आहे आणि उद्याचा पण दिवस खूपच शुभ आहे. जर तुम्ही विद्यार्थी असाल आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर उद्या तुम्हाला अभ्यासात एकाग्रता राखणे सोपे जाईल. नोकरी शोधणाऱ्यांना उद्या एखाद्या मोठ्या कंपनीकडून मुलाखतीचे बोलावणे येऊ शकते, त्यामुळे तुमचे रेझ्यूम आजच अपडेट करून घ्या. आर्थिक नियोजन आणि गुंतवणुकीसाठी उद्याचा दिवस. पैशाचे व्यवहार करताना अत्यंत सावध राहा. कोणालाही मोठे कर्ज देणे टाळा. जर उद्या कोणी मित्र तुमच्याकडे मोठी रक्कम उसने मागण्यासाठी आला तर नम्रपणे नकार द्या किंवा विचार करण्यासाठी वेळ मागा, कारण उद्या दिलेले पैसे परत मिळण्याची शक्यता नाही आणि मिळण्यासाठी अडचणी येऊ शकतात. शेअर मार्केट किंवा लॉटरीत गुंतवणूक करण्यासाठी उद्याचा दिवस योग्य नाही. जर कोणाला अशी शौक असेल मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची, लॉटरी लावण्याची, तर ही अजिबात उद्याच्या दिवशी करू नका, कारण तुम्हाला हे धोकादायक ठरू शकते. आणि नातेसंबंध आणि सामाजिक जीवनासाठी उद्याचा दिवस तुम्हाला नातेवाईकात किंवा मित्रमंडळीकडून एखादी चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, जसं की उद्या तुमच्या जुन्या मित्रांचा फोन येऊ शकतो. जुन्या आठवणी ताज्या होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या जुन्या आठवणी खूप ताज्या होऊ शकतात. संध्याकाळी शेजाऱ्यांशी किंवा नातेवाईकांशी बोलताना आपण भाषेवर ताबा ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या बोलण्याचा चुकीचा अर्थ काढला जातो. जरी तुमचा सांगण्याचा उद्देश चांगला असेल तर त्याचा चुकीचा अर्थ काढला जाऊ शकतो. म्हणून बोलताना भाषेवर ताबा ठेवण्याचे आवश्यक आहे. उद्या प्रवासादरम्यान विशेष काळजी घ्यायची आहे. काही गडबडीत वाहन चालवू नका. जर तुम्ही टू व्हीलर चालवत असाल तर हेल्मेट नक्की वापरा. उद्या पोटाचे विकार किंवा ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे बाहेरचे तेलकट किंवा तिखट अन्न खाणे पूर्णपणे टाळा. घरात बनवलेलं सात्विक अन्नच घ्या, नाहीतर तुम्ही उद्या जाचाल डबा घेऊन नाही जाणार, उद्या बाहेरचं अन्न खाचाल, तुम्हाला त्रास होईल, तुमचा दवाखान्याचा खर्च निघू शकतो. म्हणून तुम्ही बाहेरचे तेलकट किंवा तिखट अन्न टाळणे खूप महत्त्वाचे आहे. दिवस आणखी चांगला आणि अडथळे दूर करण्यासाठी मेष राशीच्या लोकांनी आजही आणि उद्याही कोणते सोपे उपाय करावेत ते जाणून घेऊया. हनुमान चालिसाचे पठण करावे. मेष राशीचा स्वामी मंगळ असल्यामुळे हनुमानाची उपासना करणे तुमच्यासाठी सर्वोत्कृष्ट आहे. आज आणि उद्या सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालिसाचा पाठ नक्की करा. लाल रंगाचा वापर. आज महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना खिशात लाल रंगाचा रुमाल किंवा फिक्कट लाल रंगाचा रुमाल ठेवला तरी यामुळे तुमची सकारात्मक ऊर्जा टिकून राहील. आणि सूर्योदयाला अर्घ्य घाला. उद्या सकाळी तांब्याच्या पात्रातून सूर्योदयाला जल अर्पण करा, यामुळे समाजात मान सन्मान वाढेल. तर प्रेक्षकांनो, ही होती मेष राशीची आजची आणि उद्याची संपूर्ण कुंडली आणि सविस्तर माहिती. ज्योतिषशास्त्र आपल्याला येणाऱ्या काळाची पूर्वकल्पना देते. मन तुमचे कर्म हेच तुमचे भाग्य घडवते, त्यामुळे सकारात्मक राहा आणि मेहनत करा. कोणतेही फळ तुम्हाला आयते ताटात वाढून मिळणार नाही. मेहनत केल्याशिवाय तुम्हाला फळ मिळणार नाही. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. तुमची रास कोणती आहे तेही कमेंटमध्ये लिहा, जेणेकरून पुढील व्हिडिओ आम्ही तुमच्या राशीवर घेऊन येऊ. हा व्हिडिओ तुमच्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबासोबत आणि सदस्यांसोबत नक्की शेअर करा. चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता जाता कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. आजचा आणि उद्याचा दिवस तुमच्यासाठी सुख आणि समृद्धी आणि आरोग्याचा जावो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद.